₹20च्या नोटीवर असलेलं हे ठिकाण नेमकं कुठलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला सांगते. आज मी एकटी प्रवास करतीये, फक्त मी आणि माझे विचार. आणि हेच विचार आज मला इथवर घेऊन आलेत. इतिहासाच्या शांत आणि गूढ जगात, म्हणजेच वेरूळ लेणीमध्ये. पहिल्यांदा इथे पाऊल ठेवलं ना, तेव्हा जाणवलं, एकटं प्रवास करणं म्हणजे फक्त ठिकाण पाहणं नाही, तर स्वतःला नव्याने भेटणं आहे. या भव्य खडकांकडे पाहताना मनातला गोंधळ हळूहळू शांत होऊन जातो. भिंतीवरची कोरीव कला हाताने स्पर्श करताना मनात एकच प्रश्न येत होता, इतकं सुंदर काहीतरी घडवताना त्या कलाकारांनी काय अनुभवलं असेल बरं? आणि मग अचानक नजरेसमोर उभं राहतं ते हे भव्य मंदिर, म्हणजेच कैलास मंदिर. या मंदिराची निर्मिती ही एकाच खडकातून झालेली असून सर्वात पहिला ना याचं शिखर बनवण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरजवळ असलेल्या वेरूळ लेणीमध्ये वसलेलं हे मंदिर एकाच मोठ्या खडकातून कोरलं गेलं आहे. ना जोड ना वेगळे दगड, फक्त एक अखंड पर्वत आणि त्यातून साकारलेलं कैलास. इतिहास सांगतो की हे भव्य मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी बांधण्यास सुरुवात केली. हजारो कारागीर, अनेक वर्षांची मेहनत आणि दगडात प्रकटलेलं भगवान शिवांचं निवासस्थान. प्रत्येक कोरीव शिल्प, रामायण, महाभारत, देवदेवतांची भव्य मूर्ती इतकी जिवंत वाटतात जणू त्या कथा इथेच घडत आहेत. आणि याच अप्रतिम कलेमुळे या संपूर्ण परिसराला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान्यता दिली गेली आहे. आणि मंदिराच्या समोरच उभे असलेल्या या आधारस्तंभाची प्रतिकृती आपल्याला ₹20च्या नोटांवर पाहायला मिळतात. ही कलाकृती बघून धैर्य म्हणजे काय हे समजते. धैर्य म्हणजे अशी निर्मिती जी शतकानुशतके उभी राहते. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागासाठी मला आत्ताच फॉलो करून ठेवा. स्टे ट्यून.